संप्रदायामध्ये सुद्धा बाबा परमार्थ जर तुम्ही पाहिला तर एक सासू रूपी भक्ती आहे, एक सोन रूपी भक्ती आहे आणि एक लेकी रूपाची भक्ती आहे. तुम्ही म्हणाल ताई कसं काय, तर इथं ज्ञान, कर्म आणि उपासना या 3 मार्गाला महत्व दिलं जातं. मग आता ऐका, जी 100% पारतंत्र्यामध्ये आहे तिला बाबा सून म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बोला की हा. जी 100% पारतंत्र्यामध्ये आहे, तुम्ही सगळ्या जणी 100% पारतंत्र्यात आहे ना. हा, तो काळ गेला बुवा आता. पहिला असायचं ते. हा, मला सासू कशी भेटल, आता सासू म्हणते. बोला बोला. राहिलोच नाही ते. ऐका, पूर्वीचं जीवन आहे बाबा ते 100% पारतंत्र्य, तिला सून असं म्हटलं जातं. आता ऐका, 100% स्वतंत्र, तिला सासू असं म्हटलं जातं. आणि 50% पारतंत्र्य, 50% स्वातंत्र्य, तिला मुलगी असं म्हटलं जातं. विठ्ठल. सासूला कोणाला विचारायची गरज लागत नाही, ती तिच्या मनानं पाहिजे ते करू शकते. 100% स्वातंत्र्य आहे. मग आता परमार्थामधली सासू कोणती, ज्ञान, याला 100% स्वातंत्र्य, ही परमार्थामधली सासू आहे. कोण आहे, सासू आहे. ज्ञान आहे ती 100% स्वातंत्र्यामध्ये आहे. ज्याला ज्ञान झालं त्याला कोणाचीच गरज लागत नाही. का बरं, ऐका, ज्ञानाचं लक्षणच ते बाबा. ऐका, ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, जाणे आपणासी आपण, तया नाव ज्ञान. ज्याला स्वतःची ओळख पटली त्याला दुसऱ्याची काही गरज आहे गड्या. मग आता ऐका, तुकोबा म्हणले आम्हाला कोणाचीच गरज नाही, आम्हाला कळलं आम्ही वासुदेव तत्वता, थोडो येईल विचारिता, आम्हाला आमची ओळख पटली त्यामुळे आम्ही 100% स्वातंत्र्यातलं जीवन जगतोय. आपुली या इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. ही सासू आहे बाबा परमार्थामधली. आता ऐका, एक आहे तिला ज्ञान असं म्हटलं जातं, ती सासू. आता ऐका, इकडे बघा बरं बरोबर. एक आहे तिला बाबा 50% स्वातंत्र्य आणि 50% पारतंत्र्य आहे. तिला काय म्हटलं जातं, तर तिला उपासना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, बोला बोला, उपासना म्हटलं जातं. का बरं, उपासना मनाला वाटेल तशी आपण करत असतो, बरोबर आहे ना. आम्ही आग्रह करू शकत नाही का तुम्ही फक्त विटेवरच्याच पांडुरंगाला भजा, तुम्हाला जो वाटतो त्या देवाची तुम्ही भक्ती करू शकता. म्हणून संत म्हणतात, आपुला तो तुम्हाला जो वाटेल तो. म्हणजेच काय, 50% पारतंत्र्य, 50% स्वातंत्र्य, याला उपासना असं म्हटलं जातं. पण 100% पारतंत्र्यामध्ये ज्याचं जीवन आहे ती एक परमार्थामधली सून आहे, जिला कर्म असं म्हटलं जातं.